नमस्कार मंडळी, आज मी इथे काशी फळाची भाजी बनवत आहे। तुम्ही ती शेवटपर्यंत बघा। इथे मी काशी फळ घेतले, ते चिरून घेतले, त्याच्यावरचे साल काढून घेतले। त्यासाठी मी साहित्य घेतले, वटाणे घेतले, त्याला तुम्ही मटार पण म्हणतात, कोणी वटाणे म्हणतात, कोथिंबीर, मीठ, हळद, इथे लाल तिखट, मसाला, हिंग, कढीपत्ता आणि इथे मी मेथ्या घेतले, मेथ्याची फोडणी देणार आहे। कढई इथे तापवायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, इथे मी मेथ्या टाकत आहे। मोहरीची फोडणी न देता मी इथे मेथीची फोडणी देणार आहे, त्यानिमित्ताने आपल्या पोटात मेथी पण जाते, खूप छान लागते खायला। लाल भोपळ्यासोबत मेथी अशी लालसर होऊ द्यायची, थोडीशी जास्त पण नाही। कढीपत्ता चवीनुसार, तुम्हाला जास्त कढीपत्ता आवडत असेल त्याच्यामध्ये जास्त कढीपत्ता, वटाणे छान परतून घ्यायचे। परतल्यानंतर ते वटाणे असे मऊ होतात आणि असे छान शिजतात त्याच्यामध्ये वाफेवरच, पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। थोडी हळद, थोडं लाल तिखट, मसाला थोडा वरतून टाकणार आहे, याच्यामध्ये नाही टाकणार आहे। लाल भोपळा टाकला, हिरवा आणि पिवळा असा छान कलर वाटतो तो। त्या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचे, आपल्याला कोरडी भाजी करून घ्यायची आहे। वाफेवर असे छान शिजून येते त्याच्यामध्येच ते। थोडंसं पाणी जरा टाकायचं तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ, थोडीशी वाफून घ्यायची आपल्याला, त्या वाफेने भाजी पूर्ण शिजून निघते ती। इथे हिंग टाकायचं विसरले, वरतून थोडासा हिंग टाकते। मेथ्याचा आणि हिंगाचा वास खूप छान लागतो या भाजीला। थोडंसं मी वरतून मसाला टाकते आणि थोडासा चवीनुसार गूळ टाकते, अशी गोडसर भाजी छान लागते थोडीशी। आपल्या फोडी शिजल्या, छान मऊ झाल्या, कलर बघा किती छान आलाय भाजीला। आपली भाजी तयार आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्ही घरी नक्की करून बघा, ही भाजी झटपट आणि लवकर होते।